आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। वारंवार निर्यात बंद करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झालेली लूट वापस करा, तरच गारपीटग्रस्त शेतकरी उभा राहील। शेतकरी संघटना सटाणा 2023-24 या वर्षी वारंवार निर्यात बंद केल्यामुळे सरकारने परदेशी कांदा बाजारपेठा गमावल्या आहेत। त्यामुळे 2 वर्षापासून कांदा निर्यातीस लगाम लागला असून त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे। ही एक प्रकारची लूट असून ती लूट वापस करावी अशी मागणी बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी केली। बागलाण तालुक्यात दिनांक 29, 30 आणि 31 रोजी मोठ्या प्रमाणात गारपीट, वादळी वारा आणि पाऊस झाला। त्यामुळे शेतकऱ्यांच्या गहू, कांदा, हरभरा, मका सारख्या पिकाचे अतोनात नुकसान झाले। आता शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे। 2024-25 या वर्षात शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कांदा आणि मका पीक प्रामुख्याने आपल्या शेतात लावले होते। कांदा पिकवण्यासाठी एका क्विंटलला किमान 3000 रुपये खर्च येतो। मात्र सरकारच्या चुकीच्या निर्यात धोरणामुळे या वर्षात कांदा सरासरी फक्त 1000 रुपये क्विंटल या दराने विकला गेलाय। एका एकरात सरासरी 100 क्विंटल कांदा पिकतो। एका एकराच्या शेतकऱ्याला 3 लाख रुपये मिळणे अपेक्षित होते, मात्र त्याला फक्त 1 लाख रुपये मिळाले। म्हणजे सरकारने एका एकराच्या शेतकऱ्याची 2 लाख रुपये लुटले। तेच मका या पिकाच्या बाबतीत घडले। मका या पिकाला सरकारने 2400 रुपये हमीभाव जाहीर केला असताना मात्र मका 1500 ते 1700 रुपये क्विंटल या दराने विकला गेला। म्हणजेच एका एकराच्या शेतकऱ्याला 20,000 रुपये कमी मिळाले। कांदा आणि मका हे दोन्ही पीक मिळून एका एकराच्या शेतकऱ्याचं सरकारकडे 22 लाख रुपये घेणं बाकी आहे। ते सरकारने त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे आणि बागलाण तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीसाठी आर्थिक सक्षम करावा अशी विनंती बागलाण तालुका शेतकरी संघटनेकडून करण्यात आली। या संदर्भाचे निवेदन त्यांनी तहसीलदार बागलाण यांना सादर केले। यावेळी शेतकरी संघटना बागलाण तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी, उपाध्यक्ष देविदास अहिरे, नाशिक जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुनील बिरारी, विवेक सोनवणे, निकवेल वैभव अहिरे, राजेंद्र जाधव, त्र्यंबक जाधव, धनंजय बागुल, रविराज जाधव, प्रशांत जाधव, निलेश सूर्यवंशी, सोमनाथ जाधव, ज्ञानेश्वर जाधव, विशाल रौंदड, मुलाने, रवींद्र भांबरे, पिंगळवाडे, शंकर दशरथ जाधव, योगेश सुखदेव मांडवडे, चौगाव आदी शेतकरी उपस्थित होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विनायक इनामदारसह गणेश बागुल। काल परवा आसमानी संकट शेतकऱ्यावर आलं, एक महाभयानक होतं आणि खरं पाहिलं असता संकट हे येतच राहतील, पण आम्हाला वारंवार शासनकर्त्यांनी गंडवलेलं आहे। शेती मालाला रास्त भाव एकाही वेळेला दिलेला आहे, आश्वासन तर बऱ्याच वेळेला दिलेलं आहे आणि आज शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ या शासनकर्त्यांच्या धोरणामुळे आलेले आहे। मी सांगतो, जर का रास्त भाव आम्हाला दिला असता तर आज या संकटाला आम्ही काही समजलो नसतो। निसर्ग हे नेहमी संकट देतच राहणार, पण मी जाणून बुजून म्हणतो किंवा डायरेक्ट म्हणतो, हे शासनकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळं आम्हाला सोसावं लागत आहे। आज शासनकर्त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे 7/12 कोरा करू, खरोखर त्यांनी केलंच पाहिजे। आज काळ आलेला आहे आमच्यावरती आणि आत्महत्या जर वाढलेल्या आहेत या शासनकर्त्यांच्या कर्दनकारूपी धोरणामुळे झालेल्या आहेत। मी म्हणतो, खरोखर आज एवढी अतोनात नुकसान झालेलं आहे, यापुढे जास्तीत जास्त शेतकरी आत्महत्यासाठी आकर्षित होईल असे शासनाचं धोरण आहे। हे त्वरित बंद करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना मदतीची हात द्यावी, हेच बोलतो मी। जवळ यावं लागेल, बरं व्हिडिओ काढून घ्या, जवळून या मग घ्या दिनांक 29, 30 आणि 31 तारखेला बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट, वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। सरकारने प्रशासनाने याचे पंचनामे देखील चालू केलेले, परंतु आमचं म्हणणं असं आहे की एक सोपं उदाहरण, आमचा एक शेतकरी एकदा नामपूरहून सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विकायला आला। कांदा विकायला आल्यानंतर
त्याचे कांदे 800 रुपये क्विंटलने कांदे गेले. 25,000 रुपये त्याची पट्टी झाली. 25,000 रुपयाची पट्टी घेऊन शेतकरी बस स्टँडवर आला आणि बस स्टँडवर आल्यानंतर त्याचा एका चोरट्याने खिसा कापला आणि 25,000 रुपये त्या चोरट्याने चोरून घेतले. शेतकऱ्याजवळ त्याच्या गावी जायला STला भाड्याला पैसे नव्हते, तर त्या चोराला त्याची दया आली आणि त्याने 250 रुपये गाडीला पेट्रोल टाकलं आणि त्या शेतकऱ्याला घरी पोचवलं. शेतकऱ्याच्या बाईला आनंद झाला. त्यांनी त्या चोरट्याला जीव खाऊ घातलं आणि त्याचे उपकार त्याचे मानले, त्याला सत्कार केला, त्याला शाल श्रीफळ केला. तीच गत्या आमच्या शेतकऱ्यांची झालेली. आमचा कांदा वारंवार 2023-24 साली वारंवार निर्यात बंदी करायची, वारंवार निर्यात शुल्क लादायचं आणि आमचे भाव पाळले गेले. आमच्या एका एकरात 100 क्विंटल कांदा पिकतो. तो कांदा कमीत कमी 3,000 रुपये गेला पाहिजे, तेव्हा आमचा खर्च निघतो. परंतु तो कांदा 1,000 रुपये क्विंटलने विकला गेला. एका क्विंटल मागे 2,000 रुपये शेतकऱ्याचे तुटले आणि एका एकराच्या शेतकऱ्याचे कमीत कमी 2 लाख रुपयाचं नुकसान त्यावेळेस झालं. तीच पद्धत मक्याचीही झाली. मका 2400 रुपये हमीभाव सरकारने जाहीर केला, परंतु तो मका 1700-1500 या भावाने विकला गेला. म्हणजे एका क्विंटल मागे शेतकऱ्याचे 900 रुपये सरकारने शेतकऱ्याचा खिसा कापला. म्हणजे आमचे शेतकऱ्याचे एका हंगामात 2,20,000 रुपये शेतकऱ्याचे सरकारकडे घेणे झाले. आम्हाला गारपिटीचा नुकसान भरपाई आम्ही मागत नाही. आमची जी लूट सरकारने केलेली ती लूट वापसी आम्हाला हवी. एका शेतकऱ्याचा, 1 एकराच्या शेतकऱ्याचा या लोकांनी 2,20,000 रुपयाचा खिसा कापलेला आहे. तो कापलेला खिसा आम्हाला यांनी वापस करावा, म्हणजे आम्ही या गारपिटीच्या नुकसानातनं बाहेर निघू आणि आम्ही सक्षम होऊ. या नुकसानीसाठी आम्ही सक्षम शेतकरी उभा राहील. विनाकारण तालुक्यामध्ये कोणीतरी एक विधाता, एक शेतकरी मसिहा तयार होईल आणि तो एक पॅकेज घोषित करून आणि शेतकऱ्यांना दिलं जाईल आणि त्या मसिहाचे आम्ही उपकार मानायचे, परंतु आमचाच खिसा कापलेला त्यांनी वापस करावा. कोणाचे उपकार आम्ही ठेवणार नाही. धन्यवाद.